हॅलो, गुड मॉर्निंग. माझी सर्व यूट्यूब फॅमिली, सकाळ झालेली आहे आणि हे पहा तुम्हाला मी दाखवायला आणले आहे की कढीपत्त्याची बिया कशा असतात किंवा त्याची फळं कशी असतात. तर ही बघा, ही फळं आहे. तर आता ही जी आहेत ना ती जांभळ्या कलरची होऊन जातील. अगदी हे दिसतील कशा पद्धतीने अगदी दिसन ह्या आपलं जांभळावाणी दिसते. तर बघा, आता हे फक्त लाल स्वरूपात झालेले आहे. आधी ते अशा स्वरूपात असतात हे बघ, आणि मग अशा स्वरूपात नंतर मग होतात काळे काळे. आणि मग हे जेव्हा बिया पडतात ना त्यापासून कढीपत्त्याची आणखीन काय होतात झाडं तयार होतात. तर हे बघा किती आहे, एक सोडून एवढे सगळ्या बिया आहे भरपूर. जिथं पाहावं तिथं बियाच बिया, आणि दिसायला इतकी आकर्षक वाटू राहिलेली आहे ना. बघा, अगदी सुंदर. आणि हे पहा, हे आपलं चिंचेचं झाड कसं दिसते. आता पूर्ण कलर भारी पालटलेला आहे आणि असं अगदी चित्र पद्धतीने भासलं जाते ना, असं चित्रामध्ये काढतं ना अगदी त्याच पद्धतीने. त्याच्या रंगछटा इतके सुंदर, सावलीचा भाग, पुन्हा हा जो कलर आहे पोपटी कलर, अतिशय सुंदर दिसतं आहे, अप्रतिम. आणि हे बघा, हे चिकूचं झाड तर आता खूपच फांद्या वाढलेल्या आहे. याला काटावंच लागतील कारण हे आहे खळं, आणि ह्या खळ्यावर आता धान्य वगैरे काय असं वाळत घालायला मग हे खूप जास्तीचे झाडं होऊन जातात. आणि याच्यामुळं काय होतं, मग धान्यसुद्धा वाळत नाही. आणि हे बघा, हे आहे सागाच्या झाडांना आता आहे ना छान असं पानं फुटलेले आहे. आणि मी तिथं सागाचे झाड लावलं होतं ना, तर इथं मी इथं सागाचं झाड लावलं होतं. आमच्या इथलं आहे ना असे ते मेंढ्या चालणारे इतके बावळट लोक आहे ना, घातलं इथं असे सागाचे पानंही खाल्ले आणि झालं गेलं. हे किती तोडून नेलं पाहिलं तर. जेव्हा मी आले तेव्हा पळून गेले. असे डायरेक्ट असे ना, पार वडसुद्धा आहे ना सुरुवातीला सकाळी फुटून द्यायचे नाही, पानं खाऊन घ्यायचे तसे सगळे, त्यांच्या बकऱ्या चरावं म्हणून. अरे पण मग हे बघा ना, तुम्हाला ते चारायचं आहे ना, चारा नाही इथं, आम्ही काही नाही म्हटलं का, पण ते झाडाचं बघा की नाही, अशी झाडांची वाट लावून देतात. आता याला संरक्षण जाळी म्हटल्यानंतर ते आपलं कशाखाली आहे, ड्रॅगन फ्रूटला लावलेले आहे जाळी. आणि आता हे इथं लावायची म्हटल्यानंतर ते सुद्धा काय होतील, हे उघडे पडतील, असं आहे. चला, कोकिळ गेला तिकडं. कोकिळ तिथं आला होता म्हणून मी गेली होती, पण ते कोकिळ उडाला. मग काय करावं, मांजर आलं, मांजराचं पिल्लू, त्याच्यामुळं मग मी तुम्हाला मग काय तिकडं गेलो उडून, मग तुम्हाला दाखवलं बिया. आता पुन्हा नव्याने हे लिलीची फुलं आलेली आहे, अगदी छान अशी मस्त. आणि ते बाकीचे जळून जातात बरं का, असं एक दिवस थांबतात आणि जळून जातात. इकडं 2 आलेली आहे आणि हे पाहिलं एक आलेलं आहे. आणि हे जे गुलबक्षी जे आहे, मला याचं नाव ॲक्च्युली माहिती नव्हतं, हे मला फेसबुकवर कळालं नाव. आणि तुम्हाला विचारलं का, तुम्ही कोणी पूर्ण पाहत असेल तर सांगतील ना, पाहतच नाही तर काय. मी बरेच वेळा पाहिलेलं आहे, माझा वॉच टाईम आणि पाहण्याचं तुमचं कमेंट करण्याचा. म्हणजे बरेच जण असे आहेत बरं का, हे सगळेच म्हणते असं नाही. तर हे पहा, हे असे मस्त त्याला कळ्या फुललेल्या आहेत आणि छान अशी आलेली आहेत फुलं. तर हे नाव मला फेसबुकवरून कळालं. तर याचं नाव आहे गुलबक्षी. मी आधी याला काय म्हणायची, गणेश फूल म्हणायची, मनानेच नाव दिलं टाकून. तर चला, मस्त अशा कळ्या आलेल्या आहे, भारी दिसतंय. अजून तर लय भारी दिसन ते आणखीन कळ्या आल्यानंतर. आता हे ॲक्च्युली म्हणजे कसं आहे, आता बघा गार्डनची काय हालत आहे आपली, पण इतकं ओलं आहे ना, तर असं हे कसं झालं आहे आपलं हे. अरे अरे अरे, फार गेले कामात. आता याला आहे ना उंचवटा करूनच हे पुदिना टाकावा, म्हणजे पुन्हा असा हा पुदिना लावावा लागेल. आता सूर्य फक्त कालपासून यायला लागलेला आहे, असं झालं आहे. आणि आता हे सर्व गार्डनचं साफसफाई करायची, म्हणजे याच्यातलं गवत वगैरे काढायचं. इथंसुद्धा आपलं सागाचं झाड आलेलं आहे, हे ठेवावं काही इथं असं चालू आहे, काय हरकत नाही की नाही.
ते थोडंसं लाईनशरमध्ये आलं असतं तर बरं झालं असतं. आता इथून उपटायचं, इथं लावायचं आणि मग हे चला असू द्या. आणि इथं वाढलं तरी काय वाढणार आहे, हे सगळं वाढलेलं आहे. तांदूळशाच्या भाजी टाईप दिसतं, हेच वाढलेलं आहे, बाकी काय. तर इतकं का एवढा पाऊस झाला पण हे पानं काही सडली नाही बाई, काय करावं आता. मस्त असं वाटतं तर खत ठेवावं म्हणून मस्त करतो आपण, पण काय ती नावही घेत नाही सडायची. हे आहे तशीच. काय करावं आता यांना आयडिया की जेणेकरून हे सडले जाते. हे पुन्हा जसे आहे तसेच ते फक्त आहे ना पावसामध्ये इतके भारी असं वाटायचे आता सडून जातील बाबा चला. मग कसलं काय ते पुन्हा असेच दिसत आहे. आणि गवताची भरमसाठ वाढ होत आहे. आता आहे ना इथं तणनाशकच मारावं लागणार आहे. काय आता पुन्हा पाऊस सांगितलं, आता काय तर बरेच कामं पण आता काढायची मला. पावसाळा लागायच्या अगोदर जेव्हा हे उघडणार आहे, अजून आहे म्हणतात उघडणार आहे, तर मग तेव्हा ह्या उन्हामधले जेवढे कामं राहिले तेवढे करून घ्यायची. हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक ऋषीची ब्लॉग. चला आता मी काही रेसिपी तुम्हाला दाखवणार नाही, पण एक टिप्स सांगणार आहे. आणि ती माझ्यानंतर लक्षात आलं की हे पूर्ण आपण टिप्स दाखवायला लागत होती. असं आता तोंडी सांगते. भेंडी मी आता अर्थात म्हणजे भेंडीची भाजी करत आहे. आणि भेंडीची भाजी करायच्या अगोदर मी काय केलं की म्हणजे भेंडी आता मला करायची, त्या अगोदर मी काय केलं, जवळजवळ 15-20 मिनटं पाण्यामध्ये, मिठाच्या पाण्यामध्ये ही भेंडी ठेवली. आणि थोड्या वेळाने ती सगळी काढली. आणि खाली खूप खराब म्हणजे भेंडीचं जे काय असेल ते सर्व काही धूळ वगैरे सर्व काय असेल ते सर्व खाली बसलं. आणि छानपैकी अशी भेंडी धुवून निघाली. आता ही साध्या पाण्यामध्ये मी धुणार आहे. आणि अर्थात म्हणजे भेंडी मी आता अगदी साधे सिंपल पद्धतीने करणार आहे. आणि काकांनी काय बाजारात मागच्या आठवड्यात होते तोच बाजार आणलेला आहे, त्याच्यामुळं आता त्याच भाज्या रिपीट होती. आणि असं आता मी तुम्हाला सांगितली ही टिप्स. कधी पण भेंडी करायची असेल ना तर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवा, म्हणजे अगदी स्वच्छ होऊन जाते, अगदी खळखळून स्वच्छ. आणि ही बघा अगदी खळखळून स्वच्छ झालेली आहे. आता काही घाण पाणी नाही याच्यामध्ये. आणि शिवाय टवटवीत पण झालेली आहे बघा. तर ही टिप्स तुम्हाला किचन टिप्स कशी वाटली जरूर कमेंट करा. चला आता मी घेते ही भाजी करून. चला आता आहे ना म्हटलं फवारायचं आहे म्हणून मग मी कपडे चेंज केले, कारण हे जे आहे ना पंपातून आहे ना पाणी खूप म्हणजे असं गळलं जातं. ज्यावेळेस फवारतो ना त्यावेळेस सगळं कपडेच ओले होतात, म्हणून मग म्हटलं तर चेंज करावं. आणि हे सगळं जेवढं गवत आहेत ना तेवढं गवत आता बघा इथून तिथून किती गवत वाढलेलं आहे. पाऊस तर किती होता आणि गवत भरपूर झालेलं आहे. तर इथून तिथून मग अंगणातही घेते मारून. आणि कसं आहे आता ऊन पण पडलेलं आहे आणि शिवाय थोडंसं हिरवट आहे ना, मग ओलसर आहे तर हे गवतावर लगेच मरून जाईल. इथून तिथून पाठीमागंसुद्धा मारायचं आहे. तर पंप घेऊन आलेली आहे आणि इकडं सर्व साहित्य. आणि आता घेते हा सर्व पंप भरून. मी आता काय काकण ते त्यांचं मारतील, मी आधी घेते माझं पहिलं मारून, इकडं त्यांचं ते घेतील मारून. आता म्हटलं उघडलं आहे हे पाऊस आणि आता ऊन पडायला लागलं आहे तर भरपूर हे गवत वाढणार आहे. आणि पुढं मागं तर रांगोळी काढायला पण अंगणामध्ये लवट आता आवश्यकच आहे. तर तसंही पण नाही म्हणा, पण ते अडचण वाटते ना गवतामुळे. त्याच्यामुळं मी हे म्हटलं की आता आहे ना फवारून घ्यावा. आता प्रथम सर्व आहे ना, मग हा माझा पहिला अनुभव होता पंप भरायचा. इथून मागं काका पंप भरून द्यायचे आणि मग मी फवारा मारायची. पण ह्यावेळेस सगळं आता मीच मनाने करायचं होतं मला. मग काही एवढं काय अवघड नव्हतं, पाहिलेल्या होत्या ह्या गोष्टी. ज्यावेळेस काका पंप भरताना काय काय टाकायचे ते. मग ती तणनाशकाची पुडी टाकली. त्याच्यानंतर मी म्हटलं की हे तणनाशक पटकन मारावं याच्यासाठी. आता लिंब तर होते आपल्या झाडाला, मग एकच लिंबू नाही तर जवळजवळ 4-5 लिंब मी काय केले त्यामध्ये पिळून टाकले. आणि चांगलं भलं मोठं काय केलं, मीठ पण घेतलं. आता मीठ तसं जाडं हवं, पण काय हरकत नाही, आता जाडं नसलं तरी याच्यामध्ये लिंबू किंवा मीठ दोन्हीपैकी एकच हवं.
तर मग मी दोन्ही पण टाकलं. म्हटलं कसं पटकन आहे ना सगळं जळून जावं. पाठीमागं पण खूप गवत झालेलं होतं आणि मग काय ते बारीक बारीक काही काही येतात असे एकदम वाळे येतात घरामध्ये डायरेक्ट, किंवा काही गोम पण येतात. त्याच्यामुळं म्हटलं आणि नको म्हटलं विंचू वगैरे यायला, म्हणून आहे ना हे पहिलं म्हटलं मारून घ्या. तर चला आता हे सर्व मी आता केलेलं आहे. आता म्हणजे लिंबू टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे आणि आता ते उचलायचं आहे. ते भरपूर जड असतं, पण इतकं काही नाही. म्हणजे 2 बादल्यामध्ये ते भरलं आणि मग मी ते पुन्हा रिकामं केलं होतं थोडंसं. आणि मग कारण आहे ना हे औषध टाकल्यानंतर म्हटलं हे घोळणार कसं, तर असा विचार चालू होता. आणि मग नंतर मी काय केलं, हे पहिल्यांदी धरून मी उचललं आणि आता वरती ठेवणार, पण नंतर लक्षात आलं अरे नाही, हे जे आपण टाकलेलं आहे पावडर वगैरे हे मिक्स नीट झालेलं नसेल. आपण काय करू, पुन्हा ते काय करू, ते झाकण काढून ते पुन्हा ढवळून देऊ. मग हे ढवळण्यासाठी काय करायचं हा एक विचार. आता हे चालू झालेलं आहे, आधी चेक करून पाहते चालू झालं आहे का. झालं आहे चालू, कारण मला असं वाटलं याची इलेक्ट्रिकवरचं असतं, याचं सेल संपला तर म्हणजे हे चार्जिंग संपली तर नाही ना, हे चेक करत होते. कारण बरेच दिवस हे तसंच पडून होतं ना, आता शेतीची कामं नव्हती त्याच्यामुळं. आणि मग त्याच्यामध्ये मग काठी घालून ढवळून काढलं ते पुन्हा आणि घेतलं खांद्यावर आणि चालले मी फवारायला. आता हे काही एवढं अवघड नाही, पण ते करायच्या बाबतीतच थोडंसं असं चुकत तर नाही ना, हे आपलं एकदम व्यवस्थित आहे ना. आणि मग चला आता म्हण सगळं फायनली व्यवस्थित झालेलं आहे. आणि पंपाची पण चार्जिंग होती, म्हटलं आता चला घ्यावं सगळं हे फवारून. आणि फवारायचं ते इथंच नाही, म्हणजे हे पुढचं सगळं हे अंगणातलं सगळं मला फवारून घ्यायचं आहे. अंगणाबरोबर ते तिकडचं सागाच्या झाडाच्या तिकडं पण फवारायचं आहे, पाठीमागचं फवारायचं आहे. कारण आहे ना पाठीमागं आहे ना पाणी पण खूप सस्तं. आणि शिवाय ना आता हा इकडचा जो भाग आहे भांडी घासते वगैरे तिथं इतकं पाणी सस्तं ना. आता तुम्हाला मी दाखवलं, डायरेक्ट तळच साचून जायचं. तर म्हटलं आता तिथंही घ्यावं, नाही तर काय होईल, इतकं गवत भरभर वाढेल ना, मग तिथं वावरायचंसुद्धा मुश्किल होऊन जाईल. त्याच्यामुळं मग आहे ना तर सगळं हे म्हटलं आता ऊन, तसं तर मी संध्याकाळीच फवारणार होते, पण मग बहीण म्हणाली की नाही नाही म्हणे आता चांगलं ऊन पडलं आहे तर उन्हाचं चांगलं फवारून घे. आणि मग काय अगदी बारीक बारीक चिटुकले सुद्धा जे होते ना ते सर्व फवारून घेत होते. म्हटलं नको हे डोकं वर काढायला, नंतर हायच काम करावं लागेल. कारण याच्यानंतर मला आहे ना कामं काढायची आहेत, म्हणजे स्वच्छता करायची आहे घराची. कारण मग 2-3 महिने चांगलाच पाऊस राहणार आहे म्हणतात, पण असं ऐकून आहे ओला दुष्काळ राहणार आहे म्हणून. मग हे घरामध्ये आणखीन कसं आहे, जास्त दिवस असे भांड्यांना नको काही आणखीन बुरशी यायला त्याच्या डब्यांना. त्याच्यामुळे ते डबे पण मला काढायचे. म्हणून म्हटलं की आता आहे ना हे पहिलं जे आहेत ना हे गवताचं हे सर्व छान असं फवारून घ्या ह्या गवतावर तणनाशक. आणि मग एकदा हे जळून गेलं का मग ते घरातलं काही जे वाळवायचं आहे ते वाळवण पहिलं ते वाळवून टाकावं. ते चिंचा राहिलेल्या आहे माझ्या वाळवायच्या, अजून त्या फोडायच्या बाकी आहेत. अजून मला दळणं पण करायचे आहेत, तर त्यांना पण ऊन देऊनच मग मला ते सर्व करावं लागणार आहे. कारण ते चिंच आहे ना सादळलेले आहेत, असं झालेलं आहे. त्याच्यामुळे ते काम लांबणीवर ठेवलेलं. आणि मग आता हे झाल्यानंतर मग ते वाळवण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग मी हे डबे वगैरे घालणार आहे. तर डबे पाहू आता अजून कधी. अजून गार्डनसुद्धा स्वच्छ करायचं आहे मला, कारण तिथं एक भरपूर गवत वाढलेलं आहे. तर आता चला आता हे सर्व मी इकडचं आणि तिकडूनही पुढं खळ्यावर नेलेलं होतं मी फवारायला. पण मग म्हटलं की खूप व्हिडिओ मोठी होईल म्हणून मी पुन्हा आली माघारी आणि म्हटलं ही इकडं पुन्हा फवारता असं जाऊ आणि ही व्हिडिओ बंद करू. झालं सर्व मारून एका पोळीमध्ये बरंचसं, म्हणजे पुढचं पण मागचं पण सगळीकडचं सगळं मारून दिलेलं आहे आता मी.